महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या। भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी केल्याचं बघायला मिळत आहे। मुनगंटीवार यांच्या मागणीला सर्वपक्ष 100 आमदारांनी पाठिंबा सुद्धा दिलाय। तब्बल 100 आमदारांच्या सह्यांचं पत्र आज विधिमंडळामध्ये सादर केले जाणार आहे। राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती सुद्धा केली। सोबतच सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना सुद्धा या संदर्भातलं पत्र मिळाल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या अशी मागणी आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची मागणी ही म्हणावी लागेल, दोघांनाही भारतरत्न द्या असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात आणि त्या संदर्भातलं पत्र ते पंतप्रधान मोदींनाही देणार आहेत। अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून ही मागणी होत होती आणि सुधीर मुनगंटीवार यांनी खरं तर आता 100 आमदारांच्या सह्यांचं पत्र जे आहे ते घेतलेलं आहे। मागील 2 दिवसांपासून ते सगळ्या आमदारांच्या सही घेत आहेत, कारण आपण जर बघितलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं योगदान जे आहे ते खूप मोठं आहे आणि त्याचमुळे त्यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होते आणि हीच मागणी कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांनी लावून धरलेली आहे आणि त्याचसाठी त्यांनी मुख्यमंत्री त्याची विनंती केली आणि त्या संदर्भातलं एक पत्र जे आहे ते तयार केलं आणि या पत्रांवर जवळपास 100 आमदारांच्या आता सह्या झालेल्या आहेत। त्यामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांचा देखील समावेश आहे आणि आता हे पत्र जे आहे ते त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय आणि त्यानंतर ते खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि त्यांनी खऱ्या अर्थाने ही मागणी केलेली आहे। सभागृहात देखील ते त्याबाबत बोलणार आहेत आणि कुठेतरी ही महत्त्वाची मागणी जी आहे त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हो, नक्कीच सुशांत, आपण बघू शकतो खरं तर अनेक वर्षांपासून ही मागणी आहे ती जोर धरू लागल्याचं बघायला मिळत आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना हा भारतरत्न मिळावा। आज त्यांना खरं तर सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला 100 आमदारांचा पाठिंबा सुद्धा मिळतोय आणि त्यांचं जे पत्र आहे ते आज विधिमंडळामध्ये सादर सुद्धा केलं जाणार अशी माहिती समोर आली आहे। सुशांत, माझा आवाज येतोय? तर महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, आज विधिमंडळात या संदर्भातलं पत्र सादर केलं जाईल। त्याचे पडसाद नेमके काय उमटतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल।